मित्रांनो, एका वर्षापूर्वी मी तुम्हाला घेऊन गेलो होतो अमेरिकेतलं भारतीय किराणा दुकान दाखवायला। आज आपण भेट देणार आहोत अमेरिकेतल्या अस्सल मराठी किराणा दुकानाला। मराठी किराणा दुकान असं काय मिळत असेल बरं या मराठी किराणा दुकानात? अमेरिकेतल्या मराठी किराणा दुकानात काय घेऊ दाखवतोय तुमचा अमेरिकन भाऊ। जमलं का? चला माझ्यासोबत। मित्रांनो, आपल्या सोबत आहेत पूर्णिमाताई, ज्या चालवतात सोल फूड्स इंडिया। थँक्यू सो मच पूर्णिमाताई। थँक्यू अमेरिकन भाऊ, आम्ही तुमचे बरेच ब्लॉग्स पाहिलेले आहेत, सो वेलकम टू सोल फूड्स इंडिया। थँक्यू सो मच। महाराष्ट्राची खाद्य पंढरी आणि हे अमेरिकेतलं पहिलं मराठी ग्रोसरी स्टोर आहे, जिकडे प्रामुख्याने आणि प्राधान्याने मराठी पदार्थ, जिन्नस आणि खाद्यपदार्थ आहेत। तुमची ख्याती ऑस्टिन पर्यंत नाही तर अख्ख्या अमेरिकेत पसरली आहे, तर पटकन आपण तुमचं दुकान बघूया। शुअर, नक्की। चला मी दाखवते तुम्हाला। सो दुकानामध्ये मोर दॅन 50% प्रॉडक्ट्सची सोहम म्हणून जो पुण्यातला अतिशय पॉप्युलर ब्रँड आहे आणि त्यातली सगळी उत्पादनं दर्जेदार आहेत। सो हे दुकान आधी मी घरातनं जेव्हा चालवत होते तिकडनं जेव्हा आम्ही हे दुकान ॲक्च्युली विकत घेतलं, तर सगळ्याच्या मागे यश अर्ध सोहमला जातं सगळ्यात महत्त्वाचं। कारण की जर का मुळात तुमचं प्रॉडक्ट उत्तम असेल तर तुम्हाला जास्त त्याच्याकरता ॲज अ ओनर मार्केटिंग करायची गरज लागत नाही। सो हे अतिशय दर्जेदार आहे आणि त्यांनी ज्या प्रकारची व्हरायटी आणलेली आहे, आता इथेच तुम्ही बघू शकाल, कुळथाचं पीठ आहे, त्याच्यानंतर ज्वारीचं लाही पीठ आहे। सो अतिशय निश प्रॉडक्ट्स जे आपल्याकडे पारंपरिक तेच सगळे आहेत किंवा काही नाविन्यपूर्ण आहे। ज्वारीचा रवा आहे, कारण आजकाल ग्लुटेनच्या ॲलर्जी किंवा असं कॉन्शियसनेस खूप वाढलेला आहे, ते आहेत। काही मिलेट प्रॉडक्ट्स आहेत। तर आता मला एक जाणवतंय की सोहमचे प्रॉडक्ट्स आमच्या ऑस्टिन मध्ये पण मिळतात, पण तुमच्याकडे जी व्हरायटी आहे ती फार अप्रतिम। तर त्याच्या मागचं कारण म्हणजे मुळात दुकान आहे, त्यामुळे शक्यता वाढलेल्या आहेत। त्याच्यामागे काही नाही। जेव्हा मी पण घरातनं करत होते त्यावेळी पण मी एवढी व्हरायटी ठेवू शकत नव्हते, कारण की दुकान असल्यामुळे तेवढा व्हॉल्यूम मध्ये मी मागवू शकते आणि तेवढं इकडे फुटफॉल म्हणजे तेवढी लोक येतात आणि तो माल सतत हलत राहतो, त्याच्यामुळे आम्ही सगळी व्हरायटी मॅक्झिमम ठेवतो। मुळात लोकांचा प्रतिसादच आहे। मला जो आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरनं लोक विचारतात, आजच सकाळी एक जण आले होते, अगं काळ्या वाटाणा कधी येणार आहे? सोहमचे भरपूर प्रॉडक्ट्स दिसतात, असं वेगळं काही पारंपरिक ठेवता का तुम्ही? खूप आहे माझ्याकडे व्हरायटी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ज्वारीचं लाही पीठ आहे, ते लहान मुलांना किंवा वयस्क लोकांना पण चालू शकतं। त्याच्यामध्ये नुसतंच ताकात मिरची घालून वगैरे असं तुम्ही करून रोजच्या ह्याला रेग्युलरली खाणारी लोक आहेत गावाकडे, सो ते आहे। त्याच्यानंतर हे कुळथाचं पीठ आहे, कोकणातली लोक अतिशय खुश होतात। कोकणी वडा पीठ आहे, उडदाचं डांगर आहे, हे स्पेशल भाकरी पीठ आहे। हे खरं ग्लुटेन फ्रीच आहे, म्हणजे ज्या लोकांना ग्लुटेन ॲलर्जी आहे त्यांच्याकरता आहे। आणि अगेन ह्याची चव चांगली आहे, त्यामुळे प्रत्येक पदार्थामध्ये वैशिष्ट्य आता ह्याच्यामध्ये काळे अख्खे उडीद घातलेले आहेत, त्याच्यामुळे त्याची चव म्हणजे इतकी सुंदर भाकरी होते की त्याला तुम्हाला चटणीची पण गरज नाही, इतकं उत्तम आहे ते। किंवा थालीपीठाची भाजणी तर माहितीच आहे, आंबोळ्या। सो हे सगळे पदार्थ किंवा नाचणीचं सत्व सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे माझं। साखरवालं, साखर विरहित हे दोन्ही मोस्ट पॉप्युलर प्रॉडक्ट आहेत। आणि सणावारी चकलीची भाजणी किंवा अनारशाचं पीठ हे अतिशय पॉप्युलर आणि कायम लागणारं आहे। तर सोहम हा एकमेव ब्रँड तुम्ही कॅरी करता का दुसरे इतर ब्रँड्स पण? नाही, आमचं इंटेन्शनच हे आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जे काही आम्हाला लीगली प्रॉपरली इथे आणता येऊ शकेल ते सगळं आणण्याची आमची इच्छा आहे आणि त्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत आणि त्याच्यामध्ये निरंजन खूप मोठा त्याचा सहभाग आहे। आपल्याकडे आठवले आहेत पुण्याचे जो अतिशय फेमस ब्रँड आहे, त्यांचा चिवडा किंवा चकली स्टिक्स आणि हे सगळं अतिशय पॉप्युलर आहे। विष्णू स्टोर्स हा मुंबईतला विलेपार्ले म्हणून आहे जागा, तिकडचा विष्णू स्टोर्सचा पोहा चिवडा। सो आठवले आहेतच, लक्ष्मीनारायण आहे, त्याच्यानंतर हा जगदीश म्हणून बडोद्याचा फेमस ब्रँड आहे, त्याच्यानंतर गडबडदास म्हणून आता आमच्याकडचं हे आहे, हे गडबडदास सुरतचं आहे, अहमदाबादचं आहे, सॉरी हे बडोद्याचं आहे। सो अगेन पॉइंट इज की जे लोकली खूप पॉप्युलर आहेत आणि जे सहसा इकडे मिळत नाही ते प्रॉडक्ट्स इकडे आणण्याचा आमचा मेन इंटेन्शन आहे। मला काय सापडलं मित्रांनो, भडंग गोरे बंधू सांगलीचे। येस, वा, फार प्रसिद्ध आहेत। हो, सांगलीचं पण आहे, तिकडे आंबा भडंग आहे कोल्हापूरचं। आणि गंमत म्हणजे आपल्याकडे मला हे दुकान घेतल्यापासून अजून एक काय जाणवलं माहितीये, लोकांचं जे त्यांच्या मातृभूमीबद्दल आणि त्या पर्टिक्युलर रिजन बद्दलचं जे प्रेम आहे का, मी एक आमसुला बघून किंवा आगळ बघून जशी कोकणातली लोक खुश होतात, कोल्हापूरची लोक समजा आउट ऑफ स्टॉक झालं असेल तरी पण ते इथलं भडंग घेत नाही, सांगलीची लोक कोल्हापूरचं भडंग घेत नाही। बिटर फील्ड बीन्स हा काय प्रकार आहे? हे कडवे वाल आहेत, कडवे वाल किंवा बिरड्या, डाळिंब्या,
असं जे म्हणतात त्याची उसळ आहे. हे डिहायड्रेटेड आहे आणि हे अतिशय उत्तम आहे, कारण की हे चौल म्हणून जे कोकणातलं अलिबागच्या जवळचं गाव आहे तिकडे तयार झालेले तिकडचे वाल खूप फेमस आहेत आणि ते जाऊन मोड काढून डिहायड्रेट केलेलं प्रॉडक्ट आहे. तशी मटकी पण आहे आपल्याकडे. ही आमसुलं पण अगेन ओली आमसुलं तुम्हाला असं बघितल्यावरच लक्षात येईल की त्याची क्वालिटी किती चांगली आहे. हे आता म्हशीचं तूप आहे बरं का, सो तुम्हाला अमूलपेक्षा खूपच कमी दिसतील. आणि हे गोदावरी हा परत आपला इकडचा ब्रँड आहे घीचा. चितळ्यांचं तूप पण असतं आमच्याकडे. हा भूमी आहे, हा कर्नाटकातला ब्रँड आहे. अगेन दिस इज डिफरंट पण व्हेरी व्हेरी पॉप्युलर. हे पण अगेन एका IT प्रोफेशनलनी आउट ऑफ पॅशन सुरू केलेली प्रॉडक्ट आहेत. ऑर्गॅनिक लाकडी घाण्यावरचं तेल. स्नॅकिंग साठी भरपूर गोष्टी आहेत आपल्याकडे. स्नॅकिंग साठी भरपूर आहेत आणि वेगळे आहेत. तर आपल्याकडच्या पुण्याचा कल्याणचा जो ब्रँड आहे त्याची पण पुरी अतिशय सुंदर आहे. त्यानंतर हे मोस्ट पॉप्युलर आंबेमोहर तांदूळ, याला सॉलिड डिमांड आहे. आंबेमोहर आणि इंद्रायणी तांदूळ. इंद्रायणी, यस. इंद्रायणीची किंमत काय आपल्याकडे? इंद्रायणीची आहे $19.99, $20. ओके, $20 मित्रांनो, 4.5 किलो. $20 म्हणजे जवळजवळ 1600 रुपयांच्या आसपास. एवढं मोठं ज्वारीचं पीठ? हो, 8 पाऊंडाचं आहे ते. अरे बापरे. लहान मिळतात राईट? नॉर्मली मिळतं, पण सोहमचं ज्वारीचं पीठ एवढं जास्त पॉप्युलर आहे की त्यांनी आता 8 पाऊंडात आणायला सुरुवात केलेली आहे. 4 पाऊंडाचं ऑलरेडी संपलेलं आहे. बाजरी पण आहे की? बाजरी तर आहे आणि आता भोगी संक्रांत त्याच्यामुळे त्याची डिमांड जास्त असते, त्याच्यामुळे आम्ही स्टॉक करून ठेवलेला आहे. आता हे बाजरीची किंमत काय असेल बरं? 9 ते 9.5च्या दरम्यान आहे त्याची किंमत. 2 किलोच्या आसपास, म्हणजे $2.25 किलोच्या आसपास. ही आहे $10, $850 रुपये. आणि ज्वारीचं पीठ आहे 3.5 किलोच्या आसपास, $18.99, म्हणजे ऑलमोस्ट $20, म्हणजे तेवढं $1600. हे जे तेल आहे हे महाबळेश्वर साताराच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकत्र आणून सहकारी तत्वावर केलेलं पंडित फूड्सच्या ब्रँडचं हे लाकडी घाण्याचं तेल आहे. यांचा जो गुळ आहे तो आता आय एम आउट ऑफ स्टॉक, पण तो गुळ पण अतिशय प्रसिद्ध आहे. आणि हे तेल मी स्वतः गेली 4 वर्ष वापरते आणि हे अतिशय उत्तम तेल आहे. दॅट इज व्हॉट आवर फोकस इज, की एकदम दर्जेदार, हेल्दी, न्यूट्रिशियस, सस्टेनेबल सगळ्या ह्यांनीच. भाकरी झाली, तेल झालं, शेंगदाण्याची चटणी आहे का? चटणी आहे, ठेचा आहे, सगळं आहे, दाखवते तुम्हाला. चला. इकडे सगळी लोणची, चटण्या सगळं आहे. ही सोलापूरची, तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाबद्दल बोललात, सोलापूरची नसल्यांची शेंगदाणा चटणी आहे. वाह. सोहमची पण आहे, ठेचा आहे झणझणीत. येस, झणझणीत ठेचा आहे. त्याच्यानंतर जवसाची चटणी आहे. हो, ही पण आजकाल फार फेमस होते बरं का, कारण याच्यामध्ये पण भरपूर पौष्टिक. अगदी. कढीपत्त्याची आहे. हो, व्हेरी नाईस. मेथकूट आहे आपल्याकडे. आणि ह्या मला असं वाटतंय की सोहमवाल्यांनी थोडंसं असं ट्रॅडिशनल पदार्थांचं मार्केट कॅप्चर केलंय का आपलं महाराष्ट्रातलं? कारण हे असं दुसरं कोणी बनवत नाही नॉर्मली. काटाऱ्यांची पण आहे, सोहमची आहे. त्यांनी एस्टॅब्लिश केलंय मार्केट, एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि मुळात प्रत्येक पदार्थ तो जे काही आणतात तो उत्तम आणि दर्जेदारच असतो, त्याच्यात ते डाऊटच नाही आता. आणि ते लोकांना कळलेलं आहे, त्यामुळे पीपल विल जस्ट कमेंट सी, अच्छा हा सोहम आहे ना, मग काही विषयच नाही, संपला. असं या लेव्हलला त्यांची पॉप्युलॅरिटी आता आहे. लोणची पण ही पण अगेन टिपिकल नाही आहेत, वेगळी आहेत. फॉर एक्झाम्पल हे माईंग मुळ्याचं लोणचं आहे. हे राज म्हणून पण पुण्याचेच आहेत. छुंदा आहे. हे लेमन क्रश म्हणून आहे त्यांचं. त्याच्यानंतर हे नाशिकचं आहे बरं का, रामबंधू गोड लोणचं आहे नाशिकचं, उपासाचं. हे अतिशय पॉप्युलर आहे. नंतर हा सोहमनी आता हल्लीच नवीन काढलेला आहे. मेथांबा आहे, मुरांबा आहे. तुम्ही जे काही लहानपणापासून आजीकडनं ज्या वेळेला खाल्लेलं असेल ते आहे. हे काय? येस, तुम्हाला तो खजिना मिळाला, कारण हे शेवटचं ही साताऱ्याची भावे सुपारी आहे, माझ्या सासरवाडीची. वा, म्हणजे आता हे बघा शेवटचं मी घेऊन जातोय. त्यानंतर मराठा दरबार अगेन कोल्हापूरचं. हे त्यांची तांबडा रस्सा, पांढरा रस्सा मसाला, नंतर बिर्याणी मसाला, किंवा त्यांची चिकन कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी. इथे परत हा CKP मसाला आहे, मालवणी मसाला आहे. आणि ही काटेरी आणि ह्यांच्या चटण्या आहेत. कांदा लसूण मसाला आहे. पेरी पेरी मसाला. पेरी पेरी मसाला तो मराठी नाही, तो मराठी नसला तरी करणारी आपली मराठी आहे. आणि तो इथे डॅलस मध्येच बनवते ती. आणि तिने फुल त्याचं लायसन्स वगैरे घेऊन तो आता आमच्या दुकानात. मला फार अभिमान वाटतो तिचा. पूर्णा मॅजिक, मयुरा कुलकर्णी म्हणून आहेत. मला फार कौतुक आहे पौर्णिमा की तुम्ही अशा ह्या यंग मराठी एंटरप्रेनरला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करता. हे आपल्या मराठी लोकांसाठी आहे. ज्यांना कोणाला इच्छा आहे त्यांना आपण नक्की प्रयत्न करून आपण त्यांची प्रॉडक्ट्स आपण इथे ठेवू शकतो. तुम्ही अमेरिकेत पोचा, आम्ही इथे नक्की ठेवू तुमची प्रॉडक्ट्स. मित्रांनो, तुमच्या मनात भरपूर इम्पोर्ट एक्सपोर्ट बद्दल आणि इथे सोल फूड इंडियामध्ये तुमचा माल, महाराष्ट्र तयार झालेला माल इथे कसा विकायचा याबद्दल प्रश्न असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण एका पॉडकास्ट एपिसोडमध्ये कव्हर करणारच आहोत. तो नक्की बघा. हा कसला मसाला आहे? हा CKP मसाला आहे. हा मालवणी मसाला आहे.
आमच्याकडे सावजी मसाला पण असतो. ओ वा. हा, कारळ्याची चटणी आहे, त्याच्यानंतर हिरव्या मिरचीची पूड सहसा मिळत नाही. शेवभाजी. शेवभाजी मसाला आहे, त्याचं मिक्स आहे. वा वा. शेव पण आहे का? जाड शेव? येस, त्याची पण आहे. पार्ल्यातलं ते विष्णू स्टोर्स आहेत, त्यांची विष्णू स्टोर्सची शेवभाजीची शेव आहे, मिळते आमच्याकडे. आज संध्याकाळी शेवभाजी आणि भाकरी होऊन जाऊ द्या का? खेड शिवापूर रोड वरती कैलास म्हणून आहे, मोठं माहितीये. येस येस, कैलास. त्यांच्या ह्या दोन्ही पाणीपुरी चटणी, इमली चटणी, अर्थात त्यांची भेळ वगैरे आहे. हे अतिशय पॉप्युलर आहे इकडे. अकोल्याचं प्रॉडक्ट आहे बरं का, न्यूट्रामला म्हणून. हा मुखवास आहे आवळ्याचा, अतिशय पॉप्युलर आहे तो. त्याच्यानंतर ही देवश्री म्हणून पुण्याचं प्रॉडक्ट्स आहेत, त्यांची ही आंबाडीची भाजी आहे. अगेन रेडी मिक्स, पाणी घालून उकळून तुम्ही करू शकता. साबुदाण्याची खिचडी, ती पण रेडी मिक्स. येस, रेडी मिक्स आहे. रेडी मिक्स मुगाचा शिरा आहे, प्रसादाचा शिरा आहे. त्यानंतर चितळ्यांचं पण काही काही रेडी मिक्स कॅम्पिंगला बिम्पिंगला लोक हे घेऊन जातात, कारण की ते बेस्ट होऊन जातं. किंवा आजकाल Airbnb मध्ये पण इट्स व्हेरी इझी फॉर यू. मुगाचा शिरा, प्रसादाचा शिरा, सुहानाचे प्रॉडक्ट्स आहेत, कस्टर्ड, फालुदा मिक्स आहेत त्यांची. त्यानंतर हे आहे गुड टू इट म्हणून ब्रँड आहे त्यांचा. मराठी खाद्य पंढरी मध्ये बरवा कुठून आलं? कामाक्षी बर्वे, अगेन विमेन एंटरप्रेनर, मराठी विमेन एंटरप्रेनर. त्यांचं हे प्रॉडक्ट आहे जे अतिशय प्रसिद्ध आहे. आता आजकाल सगळ्या मराठी ऍक्ट्रेसेस हे वापरतात. याचं वैशिष्ट्य हे आहे की हे सगळं साजूक तुपातनं बनवलेलं आहे, गाईच्या साजूक तुपापासून बनवलेली प्रॉडक्ट्स आहेत. ती अतिशय सेफ आहे. ती तुमच्या पोटात गेली, लहान मुलांनी वापरली तरी काही तुम्हाला भीतीचं कारण नाही, काळजी करायचं कारण नाही. खूप काही त्यांची आता काजळ वगैरे हे अतिशय सुंदर आहे. गाईच्या तुपापासून बनवलेलं जे काजळ आहे ते जास्त लोकांना अप्रूप होतं. त्यांचे जे लिपस्टिक्स आहेत हे अतिशय सुंदर आहेत, म्हणजे दर्जेदारच आहेत जी सगळी प्रॉडक्ट्स आहेत. टर्मरिक क्रीम आहे. अरे वा. हापूस नाही, तो हापूस नाही, हा पायरी आहे बरं का. हा पायरीचा रस आहे. आणि सोल फूड्स इंडियाचं वैशिष्ट्य हे आहे की इकडे मिळणारी मँगो लस्सी किंवा आम्रखंड हे फक्त आणि फक्त हापूसच बनतं. बाजरा फ्लेक्स, तसंच ज्वारी फ्लेक्स पण आहे. हे पण अतिशय आता मिलेट इंडिया जे इनिशिएटिव्ह घेतलेलं होतं त्याच्या अंतर्गत बरेचसे आपले लोकांनी, हे पण मराठी आहेत, तात्यासाहेब पडतरे म्हणून आहे, त्यांचं हे प्रॉडक्ट आहे. आणि अतिशय सुंदर गुड टू इट ब्रँड हा खूप आता पॉप्युलर झालेला आहे. आणि जसं आपण कॉर्नफ्लेक्स खातो तसं तुम्ही ज्वारी बाजरीचे फ्लेक्स दुधात घालून खाऊ शकता आणि त्याच्याबरोबर त्याचे दडपे पोहे होऊ शकतात. सो इट्स व्हेरी फ्लेक्सिबल प्रॉडक्ट. पूर्ण काही त्याच्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही, काहीही नाही आहे. नंतर शतावरी कल्प, व्हेरी व्हेरी पॉप्युलर. आता हे साखर विरहित पण आणा असं आम्ही सोहमला रिक्वेस्ट केलेली आहे, पण हे अतिशय पॉप्युलर प्रॉडक्ट. हा गुळ, अगेन मी तुम्हाला म्हटलं तसं मगाशी, सहकारी तत्वावरती केलेला अतिशय दर्जेदार गुळ आहे हा, ऑर्गॅनिक. तुम्ही बघा, हा ब्राऊन, डार्क ब्राऊन दिसतो. कैरीचं पण आता जरा इकडे थंडी सुरू झाली म्हणून गोडा मसाला, हळद. मोस्ट पॉप्युलर प्रॉडक्ट आहे. राजगिऱ्याचा रोल उपवासासाठी हा प्रचंड पॉप्युलर आहे आणि खूप, म्हणजे मी हा खूप जास्त आमचा सेल होतो हा. मला असे बिस्किट सुद्धा असे असे टिपिकल जे मिळतात आपल्या देशी स्टोर मध्ये तशी नाही आहेत, वेगळी काहीतरी दिसतात. ऑफकोर्स पार्लेजी सापडतात सगळीकडे, पण वर ते तुम्ही व्यवस्थित खाली ठेवलंय. त्याच्यानंतर ही जी आहेत आपली मिरगुंड, बटाट्याची आहेत, पोह्याची असतात. एवढ्या लांब राहून सुद्धा तुम्ही महाराष्ट्राला मिस नाही करणार. तुम्ही सांगलीच्या गोष्टी दाखवल्या, साताऱ्याच्या गोष्टी दाखवल्या, पुण्याच्या तर गोष्टी आहेत, आता नागपूरचं सुंदर सुद्धा दाखवलं. म्हणजे पूर्ण महाराष्ट्र तुम्ही कव्हर केलाय. माझ्याकडे खानदेशातलं पण होतंय. खानदेशी माणसा, काय विकायचं अमेरिकेत? वाट कशाची बघतोय? पाठव इकडं सामान तुझं. जरूर, अगदी. मी वाट बघते. ओ अकोला, वा वा. सो हे अकोल्याचं प्रॉडक्ट आहे. न्यूट्रामला आमला ज्यूस, कॅन्डी पण आहे त्यांची. सगळी आवळ्याची प्रॉडक्ट्स आहेत त्यांची. नंतर ही सुहानाची सगळी प्रॉडक्ट्स. हे काय म्हणजे नुसते महाराष्ट्रीयन प्रॉडक्ट्स नाही, हे तेलुगू प्रॉडक्ट सुद्धा आहे तुझ्याकडे? बरोबर. तेलुगू म्हणजे अगेन तेलुगू प्रॉडक्ट्स इथे भरपूर मिळतात, पण त्यातलं सुद्धा जे चांगलं हे श्वेता तेलुगू म्हणून आहे. सो हे अगेन तिकडे जे लोकली पॉप्युलर आहे, ग्रँड स्वीट्स म्हणून चेन्नईचं आहे प्रॉडक्ट. तर ही सगळी मला आमच्या कस्टमर्सनी सजेस्ट केलेली आहेत. ही सगळी माझ्या कस्टमर्सनी रेकमेंड केलेली की पूर्णिमा तू आणशील का. ग्रँड स्वीट्सची ही पण आहेत, कारासेव, रिबन पकोडा. तर मला एक फार छान गोष्ट वाटते पूर्णिमा की भरपूर तुझा जो प्रॉडक्ट प्लेसमेंट आहे स्टोर मधला तो कस्टमर फीडबॅक वरून आलेला आहे. तर मग याच्यासाठी तू काही सिस्टम वगैरे बनवली आहे का? कस्टमर फीडबॅक देतो कसा तुला? ऍक्च्युली काय झालं, सुरुवात जेव्हा मी केली तेव्हा मी घरातूनच केली होती, त्यामुळे त्यावेळेला व्हॉट्सअप वॉज द ओनली प्लॅटफॉर्म. आणि तो माझा व्हॉट्सअपचा आता एक अख्खा ग्रुप 1000 लोकांचा भरून दुसरा ग्रुप झालेला आहे, तो पण जवळजवळ 500 आहे. सो काहीही नवीन आलं की मी ग्रुपवर टाकते, काही असो. म्हणजे मी पुरणपोळ्या आमच्याकडे दर शुक्रवारी मिळतात, त्या ताज्या आल्या की मी फोटो काढते आणि ग्रुपवर पाठवते. त्या संध्याकाळपर्यंत संपलेल्या असतात. जेणू काम तेणू ठाय. त्याच्यामुळे मी सगळं काही आम्हीच करायला बसत नाही. जे आम्हाला येतं आणि माहिती आहे ते आम्ही बनवतो. त्यातलं जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं सोर्स करतो आणि ते इथे आणून ठेवतो.
ओ, कचोरीवरनं आठवलं, तुमच्याकडे प्रॉडक्ट्स तर मिळतातच, राईट. पण एक छोटी पॅन्ट्री पण आहे आणि किचन पण आहे. येस, प्रॉपर किचन आहे. ऍक्च्युली झालं कसं, जेव्हा दुकान घेतलं त्यावेळी दुकान हे किचन बरोबर आलं. हो, आणि जेव्हा लोकांना कळलं की अरे मराठी माणसाचं दुकान आणि बटाटे वडा नाही, हे शक्यच नाही, सो बटाटे वडा केला, मग साबुदाणा वडा केला, मग मटार करंजी, कोथिंबीर वडी, असं एक 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 वाढत गेलं. वीकेंडला 1 तास ड्राईव्ह करून लोक फक्त मिसळ खायला येतात. अरे वा. कर असल्यामुळे मुंबईचे सगळे चाट आयटम्स पाहिजेच. आहेतच, पण त्याच्याबरोबर वडापाव इथला खरंच खूप फेमस आहे. पिठलं भाकरी सुद्धा मिळते. पिठलं भाकरी, भाजी भाकरी, म्हणजे आता संक्रांत येईल ना, मग भोगीची भाजी आणि भाकरी, भाजी भाकरीची 999. 2 भाकऱ्या हा. भाजी, ते $12 आसपास एक मिनी थाळी. कारण अशा गोष्टी मिळत नाही इथे. नाही, तुम्ही बाहेर खायला जाल तर थाळी मिळते, तर मग ती एक तर गुजराती मसाले भात किंवा आहे, पंजाबी थाळी असेल. टोमॅटोचं सार, मसाले भात. अरे वा. मित्रांनो, 1 वर्षापूर्वी जेव्हा आपण आपल्या त्या एका देसी किराणा दुकानात गेलो होतो, तेव्हा तिथे सुद्धा एक असं छोटस किचन आणि पॅन्ट्री होती, आणि असं खरेदी करताना असं काहीतरी खायला मिळालं की ऑफकोर्स आपल्याला चांगलं वाटतंच. पण मला विशेषतः ह्या इथल्या या किचनची खासियत ही वाटते की अस्सल मराठी पदार्थ मिळतात. Yes. श्रीखंड पुरी सुद्धा आहे, भाकरी सुद्धा आहे, तुम्हाला जे हवं ते. इकडे फ्रोझन सेक्शन दिसते. आपले मोदक, वेडेकार, येस. फ्रोझन मोदक. मोदक, त्यांचं उपासाचं थालीपीठ मिळतं नॉर्मल, आणि खरंच खूप छान आहे. आणि हे तुमचं हे आम्ही स्वतःचा तयार ब्रँड केलेलं आहे, आम्ही स्वतः तयार आहे, केलेलं. सोलचा Yes, yes. ब्रँड आहे. सोल फूड्स इंडिया. येस. वेळेला चहा पाहिजेच, नक्की पाहिजे. हा टी शर्ट अगेन मराठी एंटरप्रेनर. प्राइस काय आहे? याची 1299 प्राइस आहे. अजून एक मराठी एंटरप्रेनर आहे, त्यांनी मराठी पझल्स केलेली आहे. सो लहान गणपती आणि कृष्णाचं पझल आहे ते आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं तसं दिवाळीत गणपतीत काही जणी ज्या हौशीनी घरी काही पदार्थ करतात किंवा रांगोळ्या करतात, त्यांचं आम्ही डिस्प्लेला लावतो. ते पॉपअप एक्झिबिशन करतात. ते रविवारी त्यांना सांगतं की ह्या वेळात सामान घेऊन इथे तुमचं एक्झिबिशन लावा, आणि खरोखर खूप चांगला प्रतिसाद मिळतो. मित्रांनो, किती छान गोष्ट आहे ना की इथे नुसते मराठी प्रॉडक्ट्स तर नाही मिळत, पण तुम्हाला एक मराठी प्लॅटफॉर्म सुद्धा मिळतोय, ज्याच्याद्वारे मराठी एंटरप्रेनर्स, यंग अँड अपकमिंग मराठी एंटरप्रेनर्स हे त्यांचे प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस सुद्धा इथे विकू शकतात. फारच छान, फार छान उपक्रम आहे तुमचा. इथे तुम्हाला मावळ्यांचा केलेला आहे. हे डोंबिवलीचं प्रॉडक्ट आहे. ओहो. तुम्ही जर डॅलस टेक्सास मध्ये असाल आणि तुम्ही जर सोल फूड इंडियाला भेट नाही दिली तर तुम्ही डॅलस बघितलंच नाही ना. त्याच्यामुळे नक्की या आणि सोल फूड इंडियाला भेट द्या. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. याचं नावच मुळात सोल फूड्स आहे, किंवा कारण तुमच्या हृदयाला हात घालणारे इकडे अगदी परंपरेपासून आलेले पदार्थ इकडे आहेत. तर मित्रांनो, हे होतं सोल फूड्स इंडिया डॅलस टेक्सास मधलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.